तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी श्रावणी दळवी. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. खेड दापोली मार्गावर मातीने बुजवले खड्डे. माजी आमदार संजय कदम यांनी केला पर्दाफाश. मोठमोठे खड्डे बुजवले जातायत दगड आणि मातीने. कुडाळ मालवण मतदारसंघ चर्चेत. उभाटा आणि शिंदे गटात होणार चुरस. आमदार वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यात लढत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोकणची कुलस्वामिनी हाकेला धावणारी श्री देवी काळकाईला दिली शासकीय सलामी. काळकाई मातेला पोलिसांनी दिली शासकीय सलामी. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू कोंडापासून सोडा निर्मिती. वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे संशोधन. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड दापोली या प्रमुख राज्यमार्गावर केवळ मातीने आणि बारीक खडीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना माजी आमदार संजय कदम आक्रमक झालेत. सध्या खेड दापोली मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून या प्रमुख जिल्हा मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डांबरचा वापर न करता माती आणि बारीक खडीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना माजी आमदार संजय कदम आक्रमक झालेत. मातीने आणि बारीक खडीने बुजवलेले खड्डे पुन्हा काही तासच टिकतात, मग हे खड्डे भरण्याचे खटाटोप कशासाठी असे म्हणत केवळ बिलं काढण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा आरोप करत माजी आमदार संजय कदम यांनी निकृष्ट दर्जाचे भरले जाणारे खड्ड्याचा पर्दाफाश केलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोकणची कुलस्वामिनी हाकेला धावणारी व नवसाला पावणारी श्री देवी काळकाई देवीला नवरात्र उत्सवानिमित्त सन 2023 पासून शासकीय सलामी देण्यात सुरुवात करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी देखील श्री देवी काळकाई देवीला शासकीय सलामी देऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी घट स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. यानिमित्त काळकाई देवी मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले असून मंदिर परिसराला यामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या तुळजापूर वासिनी भवानी मातेचं प्रतिरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगड येथे सन 1661 साली स्थापन केले. प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिराला 350 वर्ष सन 2010 रोजी पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने कट्टर शिवभक्त व शिवकालीन खेडेगावचे संस्थापक अप्पासाहेब उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 350 मशाली प्रज्वलित करून किल्ले प्रतापगडवर मशाल महोत्सव सुरू करण्यात आलाय. यंदा या मशाल महोत्सवाचे 15वे वर्ष असून किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सवाची जय्यत तयारी चालू आहे. त्यानिमित्ताने किल्ले प्रतापगडावरील संपूर्ण तटबंदी प्रतापगड वन समिती व स्वयंसेवी संस्थाद्वारे स्वच्छ करण्यात आली आहे. शिवप्रताप बुरुज ते प्रतापगड भवानी माता मंदिर हा परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात आलाय. दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या मशाल महोत्सवासाठी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आत्ताच प्रतापगड मशाल महोत्सव समितीने कंबर कसली असून किल्ले प्रतापगडावर भोजनासाठी साहित्य रवाना करण्यात आले आहे. तसेच शिवभक्तांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवकालीन खेडेगावात मशाली बांधण्यासाठी काम चालू असून यासाठी लागणारे गोड तेल व रॉकेल याचा पुरवठा शिवभक्त करतात. प्रतापगड मशाल महोत्सव समिती मार्फत सायंकाळी 6 वाजता स्वराज्य ढोल पथकाद्वारे कार्यक्रम सादर करण्यात येतो. मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून संपूर्ण तटबंदीला मशाली लावण्यासाठी मावळे सरसवतात. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शिवभक्त किल्ले प्रतापगडावर उपस्थित असतात. गणेशोत्सवाच्या 2 दिवस आधी पेण बोरगाव रस्त्याची पेण नगर परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र ती मलमपट्टी गणेशोत्सव विसर्जनानंतर झालेल्या पावसात वाहून गेली आहे.
आणि हा रस्ता पुन्हा खड्ड्यात गेलाय। या खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून त्यातून मार्ग काढताना प्रवासी, पादचारी, वाहन चालकांची चांगलीच कसरत होत आहे। यामुळे अपघाताची भीतीही वाढली आहे। बोरगाव हे ठिकाण आणि हा रस्ता सततच्या वर्दळीचा आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खड्ड्यांच्या चक्रात अडकला आहे। मोठमोठ्या या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते, त्यामुळे रस्त्याच्या वाहन चालकांना अंदाज येत नाही। त्यामुळे वाहने आपटतात। यातील चिखलाचे पाणी रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडाले तर वादाचे प्रसंगही उद्भवतात। त्यामुळे वाहन चालक, प्रवासी बेहाल झाले आहेत। पेण नगर परिषदेतर्फे पेणमधील विविध ठिकाणाच्या रस्त्याची कामे सुरू झाली आहेत, मात्र बोरगाव रस्ता अजूनही उपेक्षितच राहिला आहे। याबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाहीये। बोरगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या जनतेकडून या रस्त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण अथवा दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे। फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेच्या फळ प्रक्रिया विभागाने काजू बोंडापासून सोडा निर्मिती केली आहे। हे उत्पादन बाजारपेठेत मागणी मिळाल्यास राज्यभरातील लाखो काजू उत्पादकांना फायद्याचे ठरणार आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचा प्रक्रिया विभाग सातत्याने कोकणातील विविध फळांवर प्रक्रिया करून नवनवीन उत्पादनांची निर्मिती करण्याचे काम करीत आहे। आतापर्यंत आंबा, काजू, कोकम, जायफळ, आवळा यांसह अनेक फळांवर प्रक्रिया करून विविध उत्पादने निर्माण केली आहेत। राज्यात काजू लागवडीखाली 1.91 लाख हेक्टर इतके क्षेत्र असून उत्पादन 1.97 लाख टन आहे। काजू बीच्या सरासरी 6 ते 8 पट अधिक काजू बोंडाचे उत्पादन होते, परंतु या काजू बोंडावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने वाया जातो। त्यामुळे सातत्याने बोंडावर प्रक्रिया करून दर्जेदार उत्पादन निर्मिती करण्यासाठी फळ संशोधन केंद्राचा फळ प्रक्रिया विभाग प्रयत्न करीत होता। अखेर बोंडापासून उत्तम दर्जाचा सोडा बनवण्यात यश आले आहे। तर आपल्याला माहीतच आहे की काजू हे कोकणातील एक मुख्य पीक आहे। कोकणाची मुख्य अर्थव्यवस्था काजू आणि आंबा या दोन पिकावर अवलंबून आहे। पण बऱ्याचदा काय होते की काजू बीच्या गुणवत्तेकडे आणि उत्पादकतेकडे लक्ष दिले जाते, त्या मानाने बोंडूकडे लक्ष दिले जात नाही। त्याच्यामुळे 90% जो बोंडू आहे हा आपला वाया जातो। तर तो वाया जाणारा जो बोंडू आहे त्याच्यापासून काही प्रक्रियायुक्त पदार्थ करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काजू सोडा हा एक असा बहुमूल्य प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केलेला आहे। तर हा जो काजू सोडा आहे हा काजू बोंडूपासून बनवला जातो। त्यासाठी काजू बोंडूपासून पहिल्यांदा सिरप तयार केले जाते। आपण जर बघितलं तर हे काजू बोंडू सिरप आहे आणि या काजू बोंडू सिरपपासून हा काजू बोंडू सिरप 40 ml एका 200 ml च्या पेट बॉटलमध्ये घेऊन त्यामध्ये 160 ml कार्बोनेटेड थंड पाणी टाकल्या जाते आणि नंतर ती बॉटल सील केल्या जाते आणि एक स्वादिष्ट असा काजू बोंडू कार्बोनेटेड पेय आपल्याला पिण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आहे। काजू सोडा जो आहे आणि जे अदर कार्बोनेटेड ड्रिंक्स येतात त्यामध्ये काजू सोडामध्ये आपले न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द अदर जे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत। कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये इसेन्स यूज केले जातात। इथे आपण डिरेक्टली फ्रूट ज्यूसचा सिरप यूज करतो। जो फ्रूट ज्यूसचा सिरप आहे तो विटॅमिन सी व्हॅल्यूड आहे, हाय व्हॅल्यू आहे त्यामध्ये आणि अदर काही अमायनो ॲसिड सुद्धा त्यामध्ये ॲडेड आहे की जेणेकरून आपल्याला त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू लक्षात घेऊन ते आपण तो रेकमेंड केलेला आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं हा काजू बोंडू सिरपपासून जो सोडा तयार केलेला आहे हा हेच लक्षात घेऊन केलेला आहे की जे बाहेरून आपले बिव्हरेजेस येतात ते बाहेरून येणारे बिव्हरेजेस आपल्या इथेच कोकणामध्ये तयार व्हावेत आणि आपल्या कोकणवासियांनी आपल्याच प्रोडक्टचा आस्वाद घ्यावा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील एका सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये सर्व दुकानांसमोर विविध तारखा टाकून ठार मारण्याच्या धमक्या लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्यात। गुरुवारी सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर शॉपिंग मॉलमधील व्यापारी मोठ्या प्रमाणात धास्तावले होते। या संदर्भात खेड पोलीस ठाण्यात तक्रारी देखील देण्यात आल्या। या अजब प्रकारामुळे खेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते।
खेड पोलिसांनी या संदर्भात डिटेक्टिव्ह ब्रांचच्या माध्यमातून शीघ्रगतीने तपास सुरू केला आणि अखेरीस एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या चिठ्ठ्या ठेवणारी लहान मुले असल्याचे उघड झाले. लहान मुलांनी केलेला हा प्रँक लक्षात घेऊन तक्रारदारांनी तक्रार मागे घेतली आहे. मात्र पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून योग्य समज देऊन मुलांना समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मॉलच्या मालकांनी देखील त्यांच्या पालकांना सूचना देत तक्रार मागे केली आहे. मात्र दिवसभर मुलांनी केलेल्या या खोडकरपणाचा परिणाम भयंकर झाला होता. सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तर अनेक व्यापारी धास्तावले देखील होते. अखेरीस हे लहान मुलांनी केलेला खोडकरपणा असल्याचे उघड झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत संपूर्ण शहरातून विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली आहे. या अभियानाला शासनाचा नियमित विभाग म्हणून मान्यता देण्यात यावी. तसेच कर्मचाऱ्यांना देखील कायमस्वरूपी करण्याची मागणी या कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागण्यांसाठी हजारो महिलांनी काम बंद आंदोलन करत रॅलीमध्ये सहभाग घेतलाय. महाराष्ट्र राज्य उमेद अभियानांतर्गत आम्ही या उमेद अभियानांतर्गत काम करतो. हे खरं तर अभियान गोरगरिबांपर्यंत जाऊन त्यातील महिलांच्या तळागाळातील महिलांना अडीअडचणी समजून घेऊन त्यांना या महिला जे शासनाचं जे धोरण आहे महिला सबलीकरण महिलांना सक्षम करण्यासाठी त्याचा हा खरं तर पाया आहे. आणि शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला भले काही नको पण हे आमचं जे उमेद अभियान आहे हे कायम करावं. जर त्यांनी कायम केलं तरच या महिलांचं सबलीकरण होऊ शकतं, अन्यथा खूप काही अडचणी होऊ शकतील. जर शासनाने आम्हाला थोडक्यातच निर्णय द्यावा हेच आमचं मान्य आहे. उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी आणि महिला कल्याणकारी मंडळाच्या वतीनं या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की हे जे उमेद अभियान आहे याची कायम आस्थापना करून इथले कर्मचारी आणि अधिकारी यांना कायम करणं अशी या उमेद अभियानाच्या संघटनेची मागणी आहे. आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी गेले 2 वर्षापासून आमची वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं चालू आहेत. मान्य मुख्यमंत्री महोदय, मान्य उपमुख्यमंत्री महोदय, मान्य ग्रामविकास मंत्री महोदय यांच्याकडे आम्ही वारंवार याची मागणी केलेली आहे. प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे, लेखी मागणी केलेली आहे आणि ही मागणी त्यांनी लवकरात लवकर मंजूर करावी. आणि म्हणून हे आम्ही एक आंदोलन उभं केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही एक आमरण उपोषण केलेलं आहे 1 दिवसाचं. त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरच्या रॅली काढलेल्या आहेत. आज तालुका स्तरावर रॅली होणार आहे आणि याचा समारोप शेवटला अखंड महाराष्ट्राचा एकत्र समारोप होणार आहे. आणि त्याचं स्वरूप असेल ते मोठ्या अधिवेशनाचं 2 लाख महिलांचं अधिवेशन घेऊन ह्या आमच्या आंदोलनाचा समारोप होणार आहे. यानंतर संघटना आपली भूमिका घेणार आहे. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतशा रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली, खेड, मंडणगड विधानसभा मतदारसंघात राजकारण तापू लागले आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील अंतर्गत वाद आता चांगलाच पेटला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये हा वाद भिडला आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेत. भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात रोखण्याचे काम रामदास कदम आणि योगेश कदम यांनी केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे 8,500 मागे राहिली आहे. रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या चुकीच्या वागण्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघ धोक्यात आला आहे. आमचे शिवसेनेशी कोणतेही भांडण नाही, शिवसेनेने उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पक्षश्रेष्ठी समोर केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मी योगेशजीला एकदा विचारू इच्छितो, नेमका तुमचा आमचा संघर्ष तो काय भांडण आहे ते तरी एका लोकांना सांगा. भारतीय जनता पार्टीने विकास काम आणायची नाही हा तुमचा आग्रह, आम्ही आणणार. भारतीय जनता पार्टीने पक्ष वाढवायचा नाही, आम्ही वाढवणारच. मला आठवतंय दाभोळच्या एका पक्षप्रवेशाच्या विषयामध्ये ज्या व्यक्तीने आमदार महोदयांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिविका अश्लील भाषेत बोलला, अशा माणसाला यांनी नेता केला दाभोळचा. का? भारतीय जनता पार्टीला विरोध. असं एक ना अनेक विषय दादा त्या विधानसभा मतदारसंघात चाललेत आणि म्हणून आम्ही एक मागणी वरिष्ठांकडे केली. आपणही या भागाचे आमच्या सर्वांचे पालक आहात. आम्ही एकच या निमित्तानं सांगितलंय, आमचं शिवसेनेशी भांडण नाहीये. पण ज्या पद्धतीने मोदी साहेबांसाठी मत मागत असताना सुद्धा हा विधानसभा मतदारसंघ 8,500 मतांनी मायनस राहिला.
मोदी साहेबांसाठी मत मागूनही हा मतदारसंघ 8,500 मतांनी मागे राहिला. हा मतदारसंघ धोक्यामध्ये आहे आणि म्हणून उमेदवार बदलावा शिवसेनेने उमेदवार बदलावा. आमची कुठलीच हरकत नाही, पण आम्हाला नाही जमणार आहे. कारण या माणसांच्या अनेक चुकीच्या वागण्यामुळे आपल्या महायुतीचं नुकसान होत आहे. सध्या राजापूर लांजा मतदारसंघात उमेदवारीसाठी आघाडीतील 2 पक्षांकडून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार राजन साळवी तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे अविनाश लाड. यावेळी महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांचे नाव चर्चेत असताना काँग्रेसचे अविनाश लाड यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. यावेळी मात्र उभाटा व काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीत एकत्र असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार हे निश्चित होणे बाकी आहे. यावेळी मात्र अविनाश लाड माघार घेण्यास तयार नसून निवडणूक लढवण्यात ठाम आहेत. मग पक्ष तिकीट देवो अगर न देवो त्यासाठी ते कोणतीही भूमिका घेण्यास तयार आहेत. काँग्रेसचे अविनाश लाड हेच आमदार होणार असे सूचक वक्तव्य काँग्रेस तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे यांनी केले आहे. यावरून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीमध्ये असं ठरलंय, जे लढले आमदार त्या सिटिंग आमदाराची जागा आहे, मान्य आहे, तेही मान्य. पण त्याच्यामध्ये अजून एक अट आहे, जरी असं असलं तरी ती सीट जिंकता आली पाहिजे महाविकास आघाडीला, तसा उमेदवार द्यायचा. ह्या राजापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये ज्याला तुम्ही गेली 15 वर्षाचं बटन दाबलं त्यांनी तुम्हाला काय दिलं, माझ्या माता भगिनींना काय दिलं, त्यांच्या लेकराला काय दिलं, माझ्या शेतकरी कुटुंबाला काय दिलं, माझ्या शाळेत जाणाऱ्या युवकांना काय दिलं, आणि साधा प्रश्न, माझ्या दवाखान्यासाठी माझ्या लेकरांसाठी काय दिलं. हे साधे 4 प्रश्न. विशाल पाटील बॅटल या राजापूर राबवणार आणि निश्चितच आपण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अविनाश शांताराम लाड लांजा राजापूर सातारपाचे आमदार होणार. काळ्या दगडावरची सफेद रेषा हे तुम्ही लिहून ठेवा, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या, एवढंच तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ यावेळी सुद्धा चर्चेत आले आहे. विद्यमान ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक आणि भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांच्यात चुरशीची लढत होईल. पण निलेश राणे यांना भाजपचे तिकीट मिळणार की शिवसेनेचे हे पाहावे लागेल. याबाबत भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना मुख्य प्रवक्ते रत्नाकर जोशी काय म्हणाले ते पाहूयात. परंतु तसं झालं आपल्यासमोर येईलच, आणि तसं झालं तर ते आमचे सहयोगी पक्षच आहेत ना. आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून ताकदीनं सामोरं जातोय, समन्वयातून एकमेकांच्या सामोरं जातोय. त्याच्यामुळे उमेदवार राष्ट्रवादीचा आहे, शिवसेनेचा आहे की आमचा आहे हे न बघता या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही लढवणार आहोत. आणि कुठल्याही पक्षाचा आमच्या महायुतीतला उमेदवार असेल त्याचं एकत्रितपणे ताकदीनं काम आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे निलेश राणेंचं सुद्धा उद्या पक्षाने उमेदवारी दिल्यावर महायुती म्हणूनच काम होईल. अशातूनच तळ कोकण म्हणून ओळखलं जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील आश्वासक चेहरा, युवा नेतृत्व, आक्रमक नेतृत्व, विकासाची दिशा असणारं नेतृत्व, सन्माननीय माजी खासदार निलेशजी नारायणरावजी राणेसाहेब हे शिवसेना पक्षामध्ये येण्याची शक्यता दिसून येते आहे. असं जर झालं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचा शिवसेना पक्ष आणि या शिवसेना पक्षातील तमाम शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते निलेशजी राणेसाहेबांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असू. तालुक्यातील वाटत खंडाळा येथील प्रास्ताविक MIDCला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून याबाबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था विभाग रत्नागिरी यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थेचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख प्रथमेश गावणकर, संस्थेचे सचिव केदार चव्हाण, ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर व वाटद, मिरवणे, कोळीसरे, कळंजोडी, गडनरळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रोजेक्टला निश्चितपणानं विरोध नाही, पण कोणतीही ग्रामस्थांना तिथल्या जे स्थानिक आहेत त्यांना कोणतीही कल्पना न देता
कोणता प्रोजेक्ट येतो हे माहिती न सांगता जर त्या ठिकाणी कोणता उद्योग येत असेल आणि आमच्या जीविताला जर येणाऱ्या काळामध्ये जर बाधा होणार असेल, आमचं तिकडचं निसर्ग सौंदर्य ते जर लोप पावणार असेल, तर निश्चितपणानं प्रशासनाला आणि शासनानं याची पूर्णपणानं माहिती दिली पाहिजे. आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि त्या संबंधीचं लेखी निवेदन आम्ही प्रांतांना त्या ठिकाणी देतोय. नवरात्र उत्सव घटस्थापना पहिला दिवस या शुभमुहूर्तावर गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेचे रायगड जिल्ह्यातील पेण नगरपालिका हद्दीला लागून ग्रामपंचायत आंबेघर येथील नियोजित समाज मंदिर जागा खरेदी खत प्रक्रिया 100% पूर्ण झाली आहे असून साधारणतः 1 जानेवारी 2024 महिन्यापासून काही महिन्यासाठी घर चलो अभियान संस्थेच्या वतीने सुरू होते. 1966 सालची धर्मदाय आयुक्त रायगड अलिबाग यांच्याकडे नोंदणीकृत संस्था असून आज संस्था 58 वर्षात पदार्पण करीत आहे. जे 58 वर्षात झाले नाही ते संस्थेच्या कार्यक्षेत्रामधील रायगड ठाणे मुंबई जिल्ह्यातून त्याचबरोबर कार्यक्षेत्राबाहेरून विशेष करून फक्त पुणे जिल्हा सगळे सोयरे रायगड ठाणे मुंबई मधील बांधवांकडून घर चलो अभियान सुरू असताना अनेक समाज बांधवांनी आपल्या ऐपतीप्रमाणे स्वइच्छेने संस्थेचे अध्यक्ष बंडू वीरेश्वर खंडागळे यांनी समाज बांधवांना आवाहन केले आहे. गुरव समाज रायगड ठाणा मुंबई संस्थेचे नियोजित समाज मंदिर जे रायगड जिल्ह्यातील पेण नगरपालिका हद्दीला लागून धामणी या ठिकाणी नियोजित समाज मंदिर बनणार आहे आणि विशेष करून 58 वर्षामध्ये ही संघटना कार्यरत आहे. इमारत आपल्याला उभी करायची, त्यासाठी राजकीय निधी आणावा लागणार आहे. निश्चित हे कार्यकारी मंडळ निश्चित त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ते नवीन एक चांगली इमारत, एक चांगली वास्तू समाजासाठी, एक आदर्श वास्तू या ठिकाणी उभी करूया. मागची 60 वर्षापासून गुरव समाज ठाणे रायगड मुंबईने जे स्वप्न पाहिलं होतं स्वतःचं सभागृह असावं, ते स्वप्न साकार करण्याचा अनेक अध्यक्षांनी यापूर्वी प्रयत्न केला. परंतु ज्या 1921 साली ज्यावेळी बंडू खंडागळे यांनी हा चार्ज घेतला, काका ज्यावेळी थकले, त्यानंतर तिथपासून जी घोडदौड सुरू झाली आणि एक स्वप्नपूर्तीचे एक जी धडपड सुरू झाली, त्या धडपडीचा आज परिणाम म्हणजे आज ते स्वप्न साकार झालं. आज आमच्या जागेचं खरेदी खत झालं. भावी काळामध्ये अशाच धाडसी हा अध्यक्ष या धाडसीपणाने आमच्या सभागृहाचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल, कारण त्यांनी अशा प्रकारची वचनं मोठमोठ्या नेत्यांकडून निश्चित काळामध्ये मिळवलेली आहेत. गेली कित्येक वर्ष म्हणजे रायगड ठाणे मुंबई संस्थेचा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव इथल्या यांचा एक विषय म्हणजे सातत्याने असायचा की आपलं कुठेतरी समाज मंदिर व्हावं आणि त्याच्यासाठी बरेच सर्वांनी प्रयत्न केले. पण आज खऱ्या अर्थाने आम्हाला जे अध्यक्ष मिळाले बंडू वीरेश्वर खंडागळे यांनी स्वतः प्रयत्न केला आणि पूर्ण रायगड जिल्हा नाही तर हा आमचा पूर्ण परिसर पिंजून काढून सर्व सभासदांना सर्व कुटुंबांना भेटून आज त्यांनी हे जे आज आपण ही वास्तू आज उभी करतोय त्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळे आज महाराष्ट्रात पूर्ण समाजाचं रायगड आणि मुंबई संस्थेचं आज नाव रूपाला आलेलं आहे. रामघरात सामाजिक शैक्षणिक क्रीडा विकास संस्था यांच्या वतीने खारपाडा गावातील महिलांसाठी बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयाचे नूतनीकरण तसेच शौचालयापर्यंतच्या 50 मीटरच्या कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन दादर सागरी पोलीस निरीक्षक नागेश कदम व सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह प्रशांत घरत, लक्ष्मण भोईर, रमेश पाटील, हेमंत मोकल, चंद्रभागा मोरे, रुक्मिणी घरत, उषा कोळी, नलिनी पाटील, पुष्पा म्हात्रे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सामाजिक कार्यकर्ते राम घरत हे नेहमीच गावासाठी व समाजासाठी कार्यरत असतात. समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं या भावनेने ते नेहमीच काम करत असतात. तसेच वेगवेगळे उपक्रम राबवून समाजामध्ये जनजागृती करण्याचे ते काम करत असतात. राम घरत यांनी यावेळी गावातील महिलांच्या समस्यांचा विचार करून स्वखर्चातून 10 सुलभ शौचालयाचे नूतनीकरण तसेच समोरील परिसर स्वच्छ करून शौचालयापर्यंत जाण्या येण्यासाठी येथे सिमेंटचा रस्ता सुद्धा केला आहे. सामाजिक कार्यकर्ते राम घरत यांनी गावातील महिलांसाठी या सुलभ शौचालयाचे काम केल्यामुळे महिलांनी त्यांचे आभार मानले आहेत. रामशेठ घरत यांनी शौचालय बांधलेले आहेत आमच्यासाठी महिलांसाठी, त्यांचे आम्ही आभारी आहेत. भांडला त्याचाच गागलाचा, लोकांचा काय गागलाचा आहे. त्याने आमची किंमत राखली, बिचारीने बोलू म्हणून राखली ना. सगळा त्यांना हाणलाय, बालद्या काय संडासांचा काय 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 केला त्याने, आता कोणी नाही केला आमच्यासाठी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता
प्रतिवर्षी रायगड जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणाऱ्या गौरीशंकर मिठाईवाले परेल मुंबई यांच्याकडून यावर्षी देखील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. स्व गौरीशंकर चित्तरमल अगरवाल व स्व सावित्रीबाई गौरीशंकर अगरवाल यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांच्या प्रयत्नाने व परळ सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या मार्फत दक्षिण रायगड जिल्ह्यातील 24 शाळांमध्ये 3500 विद्यार्थ्यांना मोफत वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले आहे. शुक्रवारी तळा शहरातील गोपीनाथ महादेव वेदक व तळे मराठी शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडलाय. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक, उद्योजक विजय नागरथ, वेदक शाळेचे चेअरमन महेंद्र कसबजे, मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, शिक्षक विठ्ठल रेणुकर यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा माझे कोकण.